देखिए, जो पेनल्टी का हमने यहाँ से अनाउंसमेंट किया था वो पेनल्टी नहीं दी गई, लेकिन अब ये कहना है ऑर्गेनाइजिंग कमेटी का, अगर 1 मिनट में अगर अब फील्डिंग नहीं लगती है तो अब सीधा यहाँ से पेनल्टी दी जाएंगी। हमारे दोनों एम्पायर फारूक बड्डी सर और आजिम हमदुल्ला सर, आपको भी इस बात का बार बार ध्यान दिलाना है कि समय के मामले में सहयोग करना है। तो खेल की शुरुआत होती हुई दूसरा सेमीफाइनल का मुकाबला ये शुरू होने जा रहा है। और पहले ओवर में गेंदबाजी के लिए वहां पर अर्नव इंटरप्राइजेस की तरफ से गणेश पाटिल टीम के कैप्टन खुद आते हुए गेंदबाजी के लिए, मैन फ्रॉम काटाई, जबकि सामना करेंगे शिवास की तरफ से वहां पर पहली गेंद का जीशान मिर्जा और नॉन स्ट्राइक पर रहेंगे जीतू माली। और कमेंट्री की शुरुआत करने जा रहे हैं रकीब अंसारी। बहुत बहुत शुक्रिया मजहर खान। तो पहला सेमीफाइनल मुकाबला इस वक्त खेलने जा रही है पिछले साल की विजेता अपने टाइटल को डिफेंड करते हुए शिवास स्पोर्ट, और उनके सामने है जो पहली मर्तबा सिटी इमर्जिंग क्रिकेट में उतरी अर्नव इंटरप्राइजेस, वो पहले ही टूर्नामेंट में सेमीफाइनल तक पहुंची है। तो देखना ये दिलचस्प होगा कि पहले ही टूर्नामेंट में फाइनल में कदम रखेगी अर्नव इंटरप्राइजेस या फिर शिवास स्पोर्ट दोबारा से मेगा फाइनल में अपनी जगह पक्की करेगी। बल्लेबाजी की शुरुआत कर रहे हैं जीशान मिर्जा, प्लेयर बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट थे उत्तर भारतीय के, और उनके साथ हैं जीतू माली जो बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट थे श्री पूनम चंद जी गुप्ता चषक के। तो दो बेहतरीन बल्लेबाज पारी की शुरुआत करते हुए, और गणेश पाटिल एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी। पहली गेंद पहले सेमीफाइनल की, इस बार जीशान मिर्जा ने खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी थोड़े से वाइडिश थे वहां पर। ये देखिए गेंद को केवल देखते रहेगा और गेंद मैदान के बाहर 4 रनों के लिए। चौके की मदद से जीशान मिर्जा ने अपना और अपनी टीम का खाता खोला। इस वक्त चौके की मदद से वहां पर अपना और अपनी टीम का खाता खोला जीशान मिर्जा ने। बहुत ही अच्छा स्ट्रोक पहली गेंद पर देखने को मिलता हुआ लगता है। पूरी तरह से 4 जो कराए हैं सुबह के सत्र में और घर से सेट होकर आए हो जीशान मिर्जा। इसके बाद की दोनों टीमें आर्यन 11 पिंपलगढ़ पहली मर्तबा सेमीफाइनल में पहुंची, उनके साथ टकराएगी संयुक्त स्पोर्ट। अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, 1 रन पूरा किया, स्ट्राइक को रोटेट किया जीशान मिर्जा ने। और अब स्ट्राइक पर आए हैं बल्लेबाज जीतू माली जिनका वार नहीं जाता है खाली। इस टूर्नामेंट में भी अच्छी लय में नजर आए अब तक लगातार जीतू माली। अर्नव इंटरप्राइजेस ने भी बहुत जबरदस्त खेल पेश किया पूरी अंजुमन ट्रॉफी 2022 में। आज हम देखेंगे जुमा की नमाज के बाद 2 मेगा फाइनल अंजुमन ट्रॉफी 2022 का क्रिकेट अनफॉरगेटेबल। गणेश पाटिल की अगली गेंद, इस बार हल्के हाथों से खेला, अपना खाता खोलते हुए बल्लेबाज जीतू माली स्कोर आगे खिसकता हुआ 6 रनों पे पहुंचा है। पहला ओवर हम देख रहे हैं पावर प्ले का, अब तक 6 रन बनाने में कामयाब हुई है शिवास स्पोर्ट। 5-5 ओवर के मुकाबले खेले जा रहे हैं इस वक्त। इस बार फील्ड में थोड़ा सा परिवर्तन करते हुए गेंदबाज गणेश पाटिल। अगली गेंद जीशान मिर्जा के लिए, इस बार पैरों पर उसे भेज दिया है मैदान की सैरों के लिए 6 रनों के लिए। ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए इस वक्त जीशान मिर्जा, कहते हुए गेंद को तू बाहर जाके गिर जा। 6 रन, इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 12 रनों पे पहुंचे, 12 रन। बिल्कुल आक्रामक शुरुआत दिलाई आज जीशान मिर्जा ने शिवास स्पोर्ट को। मानो लगता है सुबह उठकर नॉकिंग करके आए हैं जीशान मिर्जा, पूरी तरह से टच में नजर आ रहे हैं। गणेश पाटिल एक बार फिर से मुड़ते हुए जीशान मिर्जा के लिए,
इस बार अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, अच्छी वापसी गणेश पाटिल की, डॉट बॉल। पहले ओवर का खेल चल रहा है, 12 रन बनाने में अब तक कामयाब हुई है शिवासी स्पोर्ट। कोई भी विकेट नहीं गिरा उनका, सबसे अच्छा ये प्लस पॉइंट है। और पावर प्ले में पावरफुल शुरुआत देखते हुए हमें इस वक्त शिवासी स्पोर्ट की फाइनल तक पहुंची है, उनसे 2 इस टूर्नामेंट में काफी उलटफेर देखने को मिले। अंजुमन स्पोर्ट जो लगातार पिछले 4 टूर्नामेंट की फाइनलिस्ट टीम रही थी, वो पहले ही मैच में बाहर हुई। उसके बाद सेकंड राउंड में बाहर हुई अमान स्पोर्ट, जो इस सीजन 3 खिताब अपने नाम कर चुकी है, नंबर 1 पर रैंक करी है। और अब हम एक्शन में देख रहे हैं नंबर 4 रैंक पर शिवासी स्पोर्ट को। इसके बाद हम देखेंगे नंबर 3 की रैंकिंग वाली टीम संयुक्त स्पोर्ट को। नंबर 1 और नंबर 2 बाहर हो चुकी है इस स्पर्धा से, 3 और 4 की हैं। अगर संयुक्त स्पोर्ट ये खिताब जीतती है तो फिर वो नंबर 2 पर आ जाएगी, और शिवासी स्पोर्ट अगर इस स्पर्धा में अपने टाइटल को डिफेंड करेगी तो वो नंबर 3 पर रैंक करेगी। इस तरह सिटी इमर्जिंग क्रिकेट की रैंकिंग चलती हुई काफी उलटफेर देखने को मिल रहे हैं। दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आ रहे हैं राहुल। हमेशा पहले ओवर की शुरुआत करते थे, लेकिन आज रणनीति में बदलाव किया, लेकिन वो सही साबित नहीं हुआ। इस वक्त अर्नव इंटरप्राइजेस के लिए अपने नाम को बदलकर इस स्पर्धा में उतरी थी समीर स्पोर्ट पिंपलघर, लेकिन किस्मत नहीं बदल पाए अपनी। दूसरे ओवर के लिए आए हैं गेंदबाज राहुल। अगर हम जीतू माली की बात करें तो उन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की इस पूरी स्पर्धा में, 65 रन बना चुके हैं इस पूरे टूर्नामेंट में। गजब की लय में नजर आ रहे हैं। इस पूरे ही सीजन उन्होंने बहुत अच्छा खेल पेश किया। अगर मैं बात करूं तो राहुल पहला ओवर लेकर आते हुए दूसरे ओवर में इस बार तान दिया जीतू माली ने लॉन्ग ऑफ की दिशा में, खिलाड़ी मौजूद है वहां पर, और जीतू माली का वार इस बार खाली जाता हुआ। पहला विकेट गिरता हुआ इस वक्त शिवासी स्पोर्ट के लिए 17 रन के स्कोर पर। पहले बल्लेबाज जीतू माली आउट होकर पवेलियन की तरफ लौटते हुए आज केवल 1 रनों का योगदान पेश किया अपनी टीम को। बड़े मैच में निराशा हाथ लगती हुई जीतू माली के। और अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं नीलू। सौदागर फिल्म का वो गाना बहुत मशहूर, लेकिन अच्छी लय में नजर आए थे नीलू भी इस टूर्नामेंट में, बड़े बड़े हिट लगाए थे। फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड ईशान मिर्जा, जिन्होंने अब तक गजब की फॉर्म दिखाई है। अब बल्लेबाजी के लिए इस वक्त नीलू, सामना करेंगे गेंदबाज राहुल का। राहुल ने पहली गेंद पर अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाया। पहले ओवर में जो रनों की लूट मार मचाई थी जीशान मिर्जा ने। राहुल दूसरी गेंद लेकर अपनी नीलू के लिए राइट आर्म ऑन द विकेट। इस बार बाहर की तरफ निकल रही थी गेंद, कट किया है वहां पर बल्लेबाज ने। 1 रनों के लिए पलट गए हैं, बहुत तेज तर्रार कदमों से रन लिया। स्ट्राइक लेना चाहते थे जीशान मिर्जा, जैसे इस स्ट्रोक को खेला रन के लिए पलट चुके थे। अच्छी कॉलिंग थी। इस सिंगल की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 18 रन, 18 रन 1 विकेट के नुकसान पर। और अब स्ट्राइक पर आए हैं, अच्छे टच में नजर आ रहे आज के दिन जीशान मिर्जा। और फील्ड में भी परिवर्तन किया जा रहा है, क्योंकि जब लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होता है तो फिर जब स्ट्राइक रोटेट होती तो आपको फील्ड में तब्दीली करनी होती है। राहुल की अगली गेंद जीशान मिर्जा के लिए, लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड का इशारा आता हुआ अंपायर का, और इससे 1 की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 19 रन, 19 रन। आज हमें इस स्पर्धा के 2 चैंपियंस मिल जाएंगे। BC4 फॉर्मेट में धनेश 11 कुक्से और बंटी स्पोर्ट पहुंच चुकी है मेगा फाइनल के लिए। राहुल की अगली गेंद, इस बार तान दिया था वहां पर, लेकिन कोई संपर्क नहीं। डॉट बॉल।
अगली गेंद राहुल की, इस बार पैरों पे आ रही थी, सवाल पूछा वहां पर, ये देखिए मिसकम्युनिकेशन, खतरा हो सकता था, लेकिन अगर सही एंड पर थ्रो आता तो लेग बाय की शक्ल में आते हुए 1 रन, और इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 20 रन, 20 रन। तो जो रनों की लूट मार मची थी पहले ओवर में, उस पर काफी हद तक रोकथाम लगाई है राहुल ने, और अब इस टाइप पर एक बार फिर से लौट आए हैं बल्लेबाज नीलू। बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद गई थी शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, वहां पर निकले शेलार मौजूद थे, केवल 1 रन, इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 21 रनों पे पहुंचा है, 21 रन। 21 रनों पे शिवास स्पोर्ट का इस वक्त स्कोर पहुंचा एक बल्लेबाज को खोने के बाद। अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं राहुल की दूसरे ओवर में, अब तक कोई भी बाउंड्री नहीं लगाने दी बल्लेबाजों को। इस बार लोअर फुल टॉस मोड़ दिया है डीप मिड विकेट की दिशा में, अच्छी फील्डिंग वहां पर, एक हाथों से इस गेंद को रोका, इस एक की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 22, एक विकेट के नुकसान पर। तो काफी हद तक इस ओवर में कवर किया है गेंदबाज राहुल ने, जो पहले ओवर में रन खर्च किए थे गणेश पाटिल ने। 5 रन खर्च करके एक सफलता भी हासिल की। जीतू माली की जो टच में नजर आ रहे थे इस टूर्नामेंट में, आज उन्हें 1 रन के बाद पवेलियन का रास्ता दिखाया उन्होंने। तीसरा ओवर लेकर आ रही है गेंदबाज इस वक्त विशाल, देखना है विशाल कितनी विशाल गेंदबाजी करेंगे अपनी टीम के लिए, और उनका सामना करेंगे बल्लेबाजी में जिशान मिर्जा, जो अब तक 16 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं। हम एक्शन में देख रहे इस वक्त दिनेश यादव फेम टीम अर्नव इंटरप्राइजेस और राहुल गुप्ता फेम टीम शिवास स्पोर्ट। राहुल गुप्ता शिवशंकर जूस सेंटर एंड आइसक्रीम के प्रोप्राइटर, जिन्होंने हमें सिटी इमर्जिंग क्रिकेट फॉर्मेट में सभी ट्रॉफियां स्पॉन्सर की। हम इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं ऑर्गेनाइजिंग कमेटी को अपना सहयोग देने के लिए। विशाल मुड़ते हुए जिशान मिर्जा के लिए, काफी बाहर थी गेंद, हवा में खड़ी हो गई है, देखना है क्या कोई खिलाड़ी पहुंच पाएगा या नहीं। नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई और दूसरे रन के लिए पलट चुके दोनों बल्लेबाज। 2 रन तेज कदमों से पूरे किए, इन 2 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 24 रनों पे पहुंचा है, 24 रन। काफी दूर से इस गेंद को खेला था वहां पर जिशान मिर्जा ने, ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था राहुल ने, कदमों में हलचल नहीं नजर आई थी, खड़े खड़े इस स्ट्रोक को खेल दिया था। यही कारण था कि गेंद काफी ऊंची गई लेकिन दूरी नहीं मिली। अगली गेंद इस बार ऑन साइड में मोड़ा है, वहां पर खिलाड़ी मौजूद है, डीप में 1 रन बनाए, दूसरे के लिए जाना चाहते हैं लेकिन नीलू ने मना किया। एक से ही संतुष्ट हैं दोनों बल्लेबाज, इस एक की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रनों पे पहुंचा है, 25 रन। अगर हम पिछले सीजन की बात करें, जो पिछले साल सिटी इमर्जिंग का क्रिकेट खेला गया था, तो वहां पर पहली 50 जो लगाई थी जिशान मिर्जा ने, इस सीजन में अभी तक कोई अर्धशतक नहीं लगा उनके बल्ले से। इस बार खेल दिया है कवर की दिशा में, बहुत ही गजब का स्ट्रोक, हो चाबुक 6 रनों के लिए। अजहर खान हम बहुत कम देखते हैं कोई बल्लेबाज ऑफसाइड में सिक्सर लगाए, एंगल से बाहर की तरफ जा रही थी, बहुत ही गजब का स्ट्रोक लगाया वहां पर नीलू ने एक्स्ट्रा कवर की दिशा में 6 रनों के लिए। ऐसे स्ट्रोक हम लेदर क्रिकेट में देखते हैं, लेदर क्रिकेट के बल्लेबाज इस दिशा में बहुत ही गजब का स्ट्रोक लगाते हैं, लेकिन टेनिस क्रिकेट में जब ऐसा कुछ देखने को मिलता है तो मन मोह लेता है बल्लेबाज। अगली गेंद इस बार पैरों पे रखा था, उसे मोड़ दिया है डीप में ऑन साइड की तरफ, 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज, थोड़ा सा फंबल और इसी बीच दूसरा रन मुकम्मल। इन 2 रनों की मदद से स्कोर 33 रनों पे पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर। तो इस ओवर में अब फिर से बड़े रन की तरफ बढ़ती हुई शिवास स्पोर्ट, तीसरे ओवर का खेल चल रहा है, उन्होंने 33 रन बना लिए। अगर 50 प्लस करती है शिवास स्पोर्ट तो फिर थोड़ा सा कठिनाइयां आएंगी अर्नव इंटरप्राइजेस के लिए। अगली गेंद अच्छी वाइड यॉर्कर, उसे ड्राइव किया था डीप एक्स्ट्रा कवर में, खिलाड़ी मौजूद है वहां पर,
खूबसूरत ड्राइव स्ट्रोक खेला वहाँ पर नीलू ने, एक से ही संतुष्ट हैं। इस एक की मदद से स्कोर 34 रनों पे पहुंचता हुआ 34। थोड़ी सी अब थकान नजर आ रही है इस वक्त जीशान मिर्जा द्वारा, क्योंकि सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे और काफी रन दौड़े उन्होंने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट की अब तक पूरे मुकाबले में। अगली गेंद इस बार अच्छी वाइड यॉर्कर, सवाल पूछा है लेकिन अंपायर की सहमति नहीं, डॉट बॉल। स्कोर 34 रन पर रुका हुआ इस वक्त, एक विकेट के नुकसान पर। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल रन बनी है 34। इस वक्त ड्रिंक्स की मांग की गई है बल्लेबाज द्वारा। देखना ये बहुत अब दिलचस्प होगा कि दूसरा ओवर अपने कोटे का कौन सा गेंदबाज करते हैं। क्या राहुल करेंगे? मनीष पाटिल तो मुझे नहीं लगता आएंगे। राहुल वन ऑफ दी फेवरेट कंटेंडर होंगे दूसरा ओवर करने के लिए, क्योंकि बहुत महत्वपूर्ण है यहाँ से 2 ओवर। 50 से 55 रन में रोकना चाहेगी अर्नव इंटरप्राइजेस, क्योंकि अक्षय उनके बल्लेबाज अच्छी लय में है। अगर 55 रन तक रहते हैं तो वो उन्हें चेस कर सकती है। तो 3 ओवर की समाप्ति के बाद कुल रन है 34। आगे क्या कुछ होगा ये सब कुछ बताएंगे आंखों देखा हाल मेरे साथी कमेंटेटर मजहर खान। थैंक यू रकीब अंसारी। तो 3 ओवर की समाप्ति जहां पर शिवास स्पोर्ट्स ने रन बनाए हैं 34 रन। जीशान मिर्जा और नीलू इस वक्त 2 बल्लेबाज क्रीज पर, और चौथे ओवर में गेंदबाजी के लिए अब राहुल। पहली गेंद वहां राहुल की देखना फुल टॉस गेंद रही थी इस बार, जहां पर बल्लेबाज नीलू उस गेंद का फायदा नहीं उठा पाए हैं। बल्ले के अंदरूनी सिरा लगा था वहां पर, जहां पर 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। स्कोर 1 रन की मदद से अब आगे खिसकता हुआ चौथे ओवर में 35 रन, 1 विकेट गंवाने के बाद शिवास स्पोर्ट्स। आज जीतू माली कुछ खास नहीं कर पाए, सिर्फ 1 रन बनाकर आउट हुए, लेकिन अभी भी वहां पर जीशान मिर्जा बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, 19 रनों पर नाबाद है। उसी बीच वहां पर देखना जीशान के बल्ले से एक बड़ा स्ट्रोक और गेंद जाएगी नहीं बाउंड्री के बाहर, बल्कि जीशान को जाना होगा बाउंड्री के बाहर। एक बार फिर से बड़े हिल की तरफ गए थे वहां पर जीशान, लेकिन बहुत बढ़िया कैच वहां पर देखने को मिला है वाइड श्लांगन पे खड़े हुए खिलाड़ी द्वारा। तो दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त शिवास स्पोर्ट्स का जीशान मिर्जा के रूप में, लेकिन आउट होने से पहले अच्छा काम उन्होंने किया, जहां पर 19 रनों की एक महत्वपूर्ण पारी खेली, जिसमें 1 सिक्सर और 2 बाउंड्री लगाई है उन्होंने। नए बल्लेबाज अब प्रियाग माली। राहुल अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली, पहले ओवर में भी बहुत बढ़िया गेंदबाजी की थी वहाँ राहुल ने, जहाँ सिर्फ 5 रन खर्च किए थे और 1 विकेट हासिल किया था उन्होंने। उसी बीच वहां पर देखना नीलो ने इस गेंद को खेल दिया है और गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत बढ़िया शॉट वहां पर इस बार आता हुआ। अब तक 2 सिक्सर लगा चुके हैं वहां पर बल्लेबाज नीलू। बार देखने वहां पर गेंद के आने का इंतजार किया था वहां बल्लेबाज ने, और अच्छी फील्डिंग होती हुई 1 ही रन इस बार इस गेंद के ऊपर। स्कोर 1 रन की मदद से अब आगे खिसकता हुआ 42 रनों पर। चौथे ओवर का खेल हम देख रहे हैं, जहां पर अब तक अच्छा टोटल बनाया है यहाँ शिवास स्पोर्ट्स ने। इस मुकाबले में टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई शिवास स्पोर्ट्स पहला सेमीफाइनल का मुकाबला हम देख रहे हैं। इस बार
बार फिर से अच्छी गेंद वहां पर फ्लैटर गेंद रही थी, एक रन पूरा किया। फिर से वहां पर देखना है दूसरे रन के लिए क्या जा रहे बल्लेबाज। जी हाँ, 2 रन वहां पर दौड़कर पूरे करते हुए। तो अच्छी रन बिटवीन द विकेट यहाँ देखने को मिली है दोनों खिलाड़ियों के बीच में। इन 2 रनों की मदद से स्कोर अब आगे खिसकता हुआ 44 रनों पर। इस बार अपने स्टेप में चुके हैं वहां पर गेंदबाज राहुल। नीलू एक बार फिर से सामना करेंगे वहां पर राहुल का। इस बार बहुत ही खराब गेंद, बीमर गेंद कर बैठे वहां पर गेंदबाज राहुल। जहां पर बल्लेबाज ने हुक स्ट्रोक लगाया था तो 1+1 2 रन, 2 रन इस गेंद के ऊपर। बहुत ही खराब गेंद वहां पर कहना होंगी इस बार रही है राहुल की। कुछ अलग करने की कोशिश की थी वहां पर गेंदबाज ने, लेकिन बहुत ही ज्यादा अलग कर बैठे, बीमर गेंद कर बैठे वहां। इन 2 रनों की मदद से स्कोर अब आगे खिसकता हुआ 46। इस बार अच्छी गेंद वहां पर फ्रीड गेंद रही थी, ये विकेटों के अंदर गेंद आ रही थी, जहां पर हल्के हाथों से इस गेंद को खेला और 1 रन पूरा किया वहां बल्लेबाज ने। तो ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर की समाप्ति और शिवास स्पोर्ट्स ने अब तक रन बनाए 47। 2 विकेट गंवाने के बाद जीतू माली और जिशान मिर्जा ये 2 बल्लेबाज आउट होकर जा चुके, जबकि अभी भी वहां पर नीलू बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ देते हुए प्रयाग माली। अगर हम गेंदबाजों की बात करें तो पहले ओवर में गणेश पाटिल काफी महंगे साबित हुए थे, जहां 17 रन उनके ओवर में आ गए थे। और उसके बाद गेंदबाज राहुल को बुलाया गया। पहला ओवर तो राहुल का बहुत बढ़िया रहा था, जहां पर 5 रन खर्च किए थे, और उसके बाद तीसरे ओवर में विशाल को बुलाया गया था, उन्होंने 12 रन खर्च किए। एक बार फिर से वहां पर चौथे ओवर में राहुल को बुलाया गया और 13 रन खर्च किए। राहुल ने अपने 2 ओवर में 18 रन खर्च किए है, लेकिन गेंदबाजी में यहाँ पर गणेश को बुलाया गया है, गणेश डावड़े, जबकि पहले ओवर में गणेश पाटिल आए थे। दूसरा जो सेमीफाइनल रहेगा उसका टॉस के लिए आपको आना है। आर्यन पिंपलघर के कैप्टन और संयुक्त स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस के लिए आना है, जबकि ये पहला सेमी क्वार्टर फाइनल का मुकाबला हम देख रहे हैं। इसी बीच वहां पर देखना है गणेश डावड़े की ये गेंद ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर इस गेंद को रखी थी और स्क्वायर कट लगाने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने। डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत की वहां गणेश ने। इस बार पुल करने की कोशिश की थी, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाए गेंद को, जहां पर तेज कदमों के साथ 1 रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर स्कोर अब आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 2 विकेट गंवाने के बाद शिवास स्पोर्ट्स 48। इस बार वहां पर देखना है फिर से पुल करने की कोशिश की थी और बोल्ड हो गए। प्रयाग माली की पारी यहां पर समाप्त होती हुई। क्रीज में पीछे जाकर इस गेंद को खेलने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने। ये देखिए किस तरह से विकेट गिरा है यहाँ पर शिवास स्पोर्ट्स का। बहुत बढ़िया गेंद रही थी, गेंद पीछे होने के बाद अंदर की तरफ आई थी, जहां पर तीसरा विकेट गिरता हुआ शिवास स्पोर्ट्स का प्रयाग माली के रूप में। क्या कुछ हो पाता है इस गेंद के ऊपर। स्विच हिट लगाने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने, नए बल्लेबाज भावेश ठाकरे। अभी
देखना है वहां पर टीम स्कॉटलैंड की दिशा में गेंद जाती हुई अब जाकर गेंद को फील्ड किया। उसी बीच दूसरे रन के लिए वहां पलट चुके हैं दोनों बल्लेबाज। 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर। स्कोर 2 रनों की मदद से अब आगे खिसकता सकता हुआ 50 रनों पर। इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है वहां पर गेंदबाज गणेश दौड़े द्वारा। अब तक सिर्फ 3 रन आए हैं इस ओवर में, जबकि अभी भी 2 गेंदों का खेल बचा हुआ है पहली इनिंग की समाप्ति के लिए। निहाल शेख साहब हमसे जुड़ चुके हैं। इस बार देखना है वहां पर इस गेंद को खेल दिया है वाइड डिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई दंदनाती हुई 6 रनों के लिए। आइए अब हम लौट चलते हैं अगले टॉस की तरफ। खेलने वाली टीमें इस वक्त संयुक्त स्पोर्ट और आर्यन 11 पिंपलगढ़ संयुक्त के कैप्टन हमसे जुड़ते हुए रुपेश आजकल कुछ पेश नहीं कर रही हैं, सिर्फ टीम में रहकर टीम को जोड़ने का काम कर रहे हैं। और इस वक्त हमसे जुड़ते हुए आर्यन 11 पिंपलगढ़ के सुमित पाटिल जो अब कहर ढा रहे हैं अंजुमन ट्रॉफी में। वेलकम सुमित पाटिल। आइए अंजुमन के की मैन ऑफ अंजुमन अकील खान। संयुक्त के कैप्टन रुपेश का कहना है हिट कहा था और हिट आए है। बहुत बहुत धन्यवाद अकील खान, आपका बहुत बहुत शुक्रिया। देखिए रुपेश टॉस जीता है, क्या करने जा रहे हैं? फील्डिंग करेंगे। देखिए क्या कारण है कि आप फील्डिंग करने का फैसला करें? अशफाक आज टीम में लौट आए लेकिन वो धार नहीं नजर आई, लग रहा है पूरी तरह से फिट नहीं है। तो और कौन से गेंदबाज है जिनसे आप अपेक्षा करेंगे अशफाक की कमी को पूरा करें? गेंदबाज तो है लेकिन कम से कम स्कोर रन को रख के हम टारगेट चेस करने की कोशिश करेंगे। देखिए जो मेरा सबसे बड़ा सवाल क्या कारण है टीम के कैप्टन रुपेश जो कि बहुत बेहतरीन गेंदबाज है, 6 गेंदों में 6 रन नहीं दिया था एसबी ट्रॉफी में, वो गेंदबाजी करते हुए हमें नजर नहीं आ रही इस पूरे सीजन में। नहीं एक्चुअली गेंदबाज है तो जरूरत नहीं पड़ रही तो नहीं जाता। तो क्या संयुक्त स्पोर्ट दोबारा बैक टू बैक दूसरे फाइनल की तरफ नजर कर लिए? जरूर। थैंक यू वेरी मच। ये थे रुपेश संयुक्त के कैप्टन। अब हम लौट चलते हैं आर्यन के कैप्टन सुमित की तरफ। सुमित टॉस इंपॉर्टेंट था आपके लिए, अगर आप जीतते तो क्या करते? अब आपको देखिए पहले बल्लेबाजी करनी है। आर्यन है, प्रणय है, बहुत ही गजब की लय में नजर आ रहे इस टूर्नामेंट में। उनके अलावा टीम के कैप्टन सुमित पाटिल क्या देंगे अपने टीम के लिए? अच्छा खेलने का प्रयत्न करेंगे। देखिए आपने का मुकाबला बिल्कुल हार के मुंह से छीना था आर्यन 11 भादवड़ के सामने। हौसले तो बुलंद होंगे, अब आपको ये नहीं फर्क पड़ता सामने कौन है। तो क्या आप चैंपियन टीम संयुक्त के खिलाफ में आप बड़ी चुनौतियां पेश करेंगे? हाँ। और आर्यन 11 पिंपलगढ़ पहले कप की तरफ देखने की कोशिश करेगी? जरूर करेंगे। थैंक यू वेरी मच। ये थे आर्यन 11 के कैप्टन सुमित पाटिल। न्यूज फ्रॉम द टॉस, संयुक्त स्पोर्ट विन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। बैक टू द कमेंट्री बॉक्स। आइए मैच की शुरुआत एक नई आवाज के साथ मराठी में अब आपको कमेंट्री सुनाएंगे नए कमेंटेटर हर्ष पाटिल। खूप खूप धन्यवाद सर। जर विचार केला तर आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगला गेलाय। पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना शिवाजी 11 संघाने जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना 56 धाव शिवाजी स्पोर्ट या संघाचा जर विचार शिवास स्पोर्टचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 56 धावांचं आव्हान ठेवलं गेलं। 57 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र सलामीची जोडी मैदानावरती उतरली गेली आहे। या पहिल्या गोलंदाजीसाठी आपले वैयक्तिक पहिला
पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतोय अगदी आमच्या समालोचन कक्षासमोरून. दीप गोलंदाजी मार्गावर पाहूया. पहिला चेंडू घेऊन यावेळेस मात्र पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपेक्षा खूप राहतील. यावेळेस पहिला चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी मात्र टॅप केला गेला. पॉइंट मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी मात्र प्रयत्न केला जात नाही. याचबरोबर संघाची खाते उघड केली आहे त्या ठिकाणी मात्र अर्णव एंटरप्राइजेस संघ आता मात्र खाते उघड करतो. पहिली धाव या ठिकाणी मात्र मैदानावरती लागली गेली आहे. श्री गणेशा झालाय मैदानावरती 1 धावेनिशी. जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा ठोकल्या गेल्या. 57 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र एका धावेने खाते उघड केली गेली आहे. यावेळेस मात्र नक्कीच कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या ठिकाणी मात्र फलंदाज चुकला गेला. बॅटची कडा घेतली गेली. चेंडू गली रिझन मध्ये जोपर्यंत सरकेल एक धाव घेण्याची संधी नक्कीच होती दोन्ही फलंदाजांकडे. या एका धावेनिशी जर आता विचार केला तर धाव फलकावर बिनबाद धावा लागले गेले ते म्हणजेच 2. मैदानावरती सामना रंगताना आपण पाहतोय हा दुसरा आजच्या दिवसातील फायनल डे. तर विचार केला तर मेगा फायनल मध्ये आपल्याला 2 संघ चॅम्पियन या स्पर्धेचे पाहायला मिळतील. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. वेगाने यावेळेस मात्र फलंदाजाला बीट केलं गेलंय. अगदी वेगवान डिलिव्हरी. फलंदाजाच्या जवळून निघून गेला चेंडू वेगाने. यावेळेस मात्र निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळले गेले. ज्या प्रकारची जबाबदारी गोलंदाजावर सोपवली गेली होती ती जबाबदारी आता मात्र पार पाडत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र उडवलाय. पाहूया काय घडलंय. क्षेत्ररक्षक आहे अगदी अप्रतिम झेल आणि आता मात्र पहिला आदरा बसला गेलाय. बॅक टू द डगआउट. आता मात्र फलंदाज जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच भावेश बॅक टू द डगआउट. नक्कीच त्या ठिकाणी जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला गेलं तर कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं आणि आता मात्र अक्षय याला डगआउटला जावं लागले. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले मध्ये खूप अपेक्षा घेऊन मैदानावरती उतरला होता अक्षय. त्या अपेक्षा यावेळेस मात्र पूर्ण करू शकला नाहीये. कर्णधाराला निराश केलंय आणि डगआउटच्या मार्गाला आता मात्र जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच फलंदाज अक्षय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती पाठवला गेलाय. न्यू बॅट्समन इंटर आता मात्र मैदानावरती झालाय. अर्थातच फलंदाजाचं नाव आहे तो म्हणजेच अक्षय. भावेश बाद झालाय. चुकीची दुरुस्ती. आता मात्र मैदानावरती अक्षय आलाय. अक्षय याच्यावर जबाबदारी आहे. तर स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कृणाल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र नक्कीच ऍक्शन मध्ये येऊन यावेळेस मात्र स्ट्रोक केल्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सांगतोय की कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मात्र घेतली जात नाहीये. निर्धाव स्वरूपात अजून एक चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. जर गोलंदाजीचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच दीप याच्या षटकाचा जर विचार केला अजूनपर्यंत 5 चेंडू हाताळून झाले आहेत. त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी घारत केले गेले फलंदाजी करणाऱ्या संघाचा. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ रिझन निवडण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वेगाने हाताळला गेला. त्या ठिकाणी मात्र बॅक फुटला ढकललं गेलंय. अगदी अप्रतिम गोलंदाजी. एक्सलंट बॉलिंग. जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी गमावत असताना या ठिकाणी मात्र आता मात्र दयनीय अवस्था फलंदाजी करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विचार केला गेला तर पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा धावफलकावर लावल्या गेल्या होत्या. 57 धावांचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आता मात्र खराब सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळते तो म्हणजेच अर्णव एंटरप्राइजेस हा संघ. तर विचार केला तर फलंदाजी तगडी आहे. अजून सुद्धा चांगले फलंदाज डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती खेळणारे फलंदाज सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्याच्यापेक्षाही जास्त ताकदीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी अप्रतिम गोलंदाजी. टिचून मारा, कसून मारा आणि फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ठेवलं गेलंय. गोलंदाजी कशी व्हायला हवी तर अशी व्हायला हवी. मैदानावरती चांगली गोलंदाजी. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला अटॅकवर लावलं जाते, कोणता गोलंदाज मोर्चावर लावलं जाते. पॉवर प्लेचं बंधनकारक षटक समाप्त झाले. आता मात्र क्षेत्ररक्षण फेलावलेलं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज लावला गेलाय अर्थातच अली. अली कशा प्रकारे गोलंदाजी करतोय की त्याच्या विरोधात आलेला नवीन फलंदाज स्वतःच्या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करण्यासाठी अर्थात आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच अक्षय. तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते तो म्हणजेच भावेश याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. कृणाल याच्याकडून खूप अपेक्षा होत्या कारण कृणालचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी करण्यासाठी कृणालला जाणलं जात आहे आणि तो कृणाल नॉन स्ट्राईक एंडला आहे. याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी मात्र अपील केली गेली. त्या अपीलनी कोणत्याही प्रकारचा फरक
पंचांना पडणार नाही. त्या ठिकाणी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. ऑफस्टिकला सोडून चेंडू निघून जातो. वाईट चेंडू आता मात्र अवंतरच्या स्वरूपामध्ये धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच एक गडी गमावत असताना 3च्या घरामध्ये. जर विचार केला तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अली. यावेळेस मात्र अगदी खोलवर टप्प्या चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, अगदी शस्त्राचा वापर केला गेला. अप्रतिम चेंडू, एक्सलंट डिलिव्हरी. खोलवर टप्प्या चेंडू त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला थांबवलं गेले. आता मात्र चांगली गोलंदाजी. अगदी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं दीप, त्याचप्रमाणे आता मात्र हाही गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडू पडल्यानंतर आत येतोय. लेग कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र फलंदाजासाठी भुलभुलैया. आता मात्र पूर्णपणे फिरून ठेवला गेलाय. फलंदाजाला खोलून ठेवलं जात आहे. बॅकफुटला ढकललं जात आहे. गोलंदाजी कशी व्हायला हवी तर ती अशी व्हायला हवी. गोलंदाजीचं चांगल्या पद्धतीने प्रतिकरण करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अली. यावेळेस मात्र वेट अँड वॉच, अप्रतिम स्ट्रोक. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली. चेंडू वेगाने सरकतो. चेंडू निघून गेलाय आर पार, सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. फक्त बॅटची बाहेरची कडा दिली, त्यानंतर मात्र चेंडू वेगाने निघून गेला. शक्तीपेक्षा युक्तिमान नक्कीच पाहायला गेलं तर मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रन्स. या चौकाराबरोबर आता मात्र संघाचं धावफलक वाढलं गेले. चांगल्या स्थितीमध्ये जर स्वतः संघाला घेऊन जायचं असेल तर तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल आणि ती फलंदाजी करतोय आता मैदानावरती. चांगला स्ट्रोक आलाय. चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र नक्कीच स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. तेवढाच चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, एक्सलेंट बॉलिंग. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. अनुभव खूप वर्षाचा असेल कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय अगदी फलंदाजाला बॅकफुटला ठेवलं जाते. कोणत्याही प्रकारचा षटकार अजूनपर्यंत या सामन्यामध्ये आला, या दुसऱ्या इनिंग मध्ये आला नाहीये. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्या डिलिव्हरी. तेवढाच चांगला स्ट्रोक. अगदी विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडू निघून गेलाय कव्हर रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये अगदी फलंदाजाने वेट केला. पूर्णपणे बॅकफुटला थांबला होता. त्यानंतर मात्र चेंडूच्या लाईन वर गेला आणि चेंडूला अगदी विराट कोहली स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर पद्धतीने काढलं. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. या आता मात्र 4 धावांशी संघाचं धावफलक वाढून पोहोचतंय, जाऊन पोहोचते ते म्हणजेच 11च्या घरामध्ये. 1 गडी बाद. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूला स्टॉप करेल. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी मात्र प्रयत्न चालवला गेलाय. प्रयत्न सक्सेस झालाय. दोन्ही फलंदाज 2 धावा सहजरित्या पळून काढतात. यावेळेस मात्र विचार केला तर या 2 धावांशी आता मात्र संघाचं धावफलक वाढलं गेलंय. जाऊन पोहोचते ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. नक्कीच पहिल्या षटकामध्ये बॅक फुटला होता. त्यानंतर मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर 11 धावा कुठल्या गेल्यात. चांगली फलंदाजी म्हणता येईल मैदानावरती. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला हवी त्या पद्धतीची सुरुवात झाली नव्हती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र चांगली फलंदाजी करतायत. नक्कीच ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी आता मात्र इथून मोठे स्ट्रोक केलावे लागतील. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा धावफलकावर लावल्या गेल्या होत्या. 57 धावांचं आव्हान आहे. 5 षटकांचा सामना आहे. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. पिचवर राहण्याची गरज आहे. तर भविष्याचा जर विचार केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता. त्यानंतर जर विचार केला तर डगआउट लाजून सुद्धा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच छोटा पॅकेट बडा धमाका. वैभव पाटील डावखुर हाताचा फलंदाज नक्कीच गेल्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी करत असताना 7 चेंडूंमध्ये 27 धावा कुठून काढल्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तो सुद्धा अजूनपर्यंत डगआउटला आहे. त्याचं येणं बाकी आहे. तर 22 चांगली फलंदाजीसाठी ओळखला जातोय. संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवला गेला आणि ती जबाबदारी पार पाडावी लागेल. तर गोलंदाजाला आता मात्र मोर्चावर लावलं गेलं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन नक्कीच वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन दीप आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आलाय. चांगली गोलंदाजी दीप याच्याकडून पाहायला मिळेल. तोच दीप. यावेळेस मात्र खोलवर टप्प्या चेंडू, क्रॅकिंग लॉंग ऑफ ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. यावेळेस मात्र एकाच धावेवर समाधान मानलं गेले. चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलं गेलं होतं. एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज पळून काढतायत. एका धावेच्या मदतीने जर धावफलकावर धावा पाहायला गेला तर 1 गडी बाद धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 14. यावेळेस मात्र नक्कीच
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं गेलं. अप्रतिम गोलंदाजी म्हणतील, कारण चेंडू पडल्यानंतर वेगाने इष्ट्यांच्या वरून निघून गेला होता. काय गोलंदाजी करतोय, अगदी डोळ्यांचं पाळणं फेडणारी गोलंदाजी यावेळेस मात्र दीप करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 गडी घारत केला. त्यानंतर आता मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी दीप याच्या मार्फत पाहायला मिळते. यावेळेस मात्र खोलवर टप्प्या चेंडू अगदी पायांवर हाताळला गेला होता. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. कोणत्याही प्रकारचा तालमेल त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. आणि आता मात्र फलंदाज डगआउटच्या मार्गाला, बॅक टू द डगआउट आता मात्र बसला गेलाय हद्रा दुसरा. नक्कीच त्या ठिकाणी पाहू शकता अतिघाई संकटात नाही, त्या ठिकाणी मात्र घाई गेली. फलंदाज आता मात्र डगआउटला गेलाय, तो म्हणजेच दुसरा. पाहूया नवीन फलंदाज आता मात्र मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. तो म्हणजेच नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच अर्थातच गेल्या सामन्यामध्ये त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. डावखुरे हाताचा फलंदाज वैभव मैदानावरती चाललाय. अपेक्षा खूप आहेत, संकट मोर्चक बनावं लागेल वैभव याला. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये काय बनायचं असेल ना तर गेम चेंजर किंवा मॅच विनर बना. कारण खेळाडूंची कमी या जगामध्ये कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. कारण क्रिकेट या खेळापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. क्रिकेट एकमेव असा खेळ आहे ज्याला भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे आणि मैदानावरती तोच खेळ आता मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 15 चेंडू आणि 42 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, काय घडतंय, काय बिघडतंय ते आपल्याला मैदानावरती आता मात्र थोड्याच वेळात पाहायला मिळते. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा दीप. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण अगदी फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करत असताना या प्रकारचे चेंडू नक्कीच पकडणं खूप अवघड असतं आणि अवघड गोष्टी या गोलंदाजाला करायला आवडतात. संकटात चांगली गोलंदाजी करणं हा गोलंदाज जाणतोय. तर त्याच्या विरोधात भावेश. पाहूया यावेळेस मात्र उडवलाय जरूर. पाहूया काय घडलंय, चेंडू अगदी गॅप मधून निघून जातोय. पंचांचा इशारा आलाय, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क, 6 रन्स. अगदी चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर. बिग 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 सिक्सर. कव्हर रिझन मध्ये मी नेहमीच म्हणतो विराट कोहली स्टाईल, आपल्या सर्वांचा आवडता खेळाडू अर्थातच चिकू या नावाने प्रसिद्ध असलेला लेदर क्रिकेटर विराट कोहली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळले गेले लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये, पंचांचा इशारा आलाय. चेंडू सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. नक्कीच पूर्णपणे संघ बॅकफुटला होता आणि भावेश याने आता मात्र ताबडतोब फलंदाजीला सुरुवात केली आहे. भावेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक भावेशच्या बॅट मधून चेंडू गेलाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. या 4 धावाने आता मात्र संघाचं धावफलक वाढलं गेलंय, जाऊन पोहोचले ते म्हणजेच 2 गडी बाद 25, अर्थातच 25 वर धावफलक जाऊन पोहोचले. नक्कीच आता मात्र मैदानावरती पाहायला मिळते तो म्हणजेच नवीन आलेला फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज पाहायला मिळते. जेव्हा मैदानावरती डावखुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज असतात तेव्हा नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी अडचण येत असते, कारण वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. आणि आता मात्र मैदानावरती आलाय गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावर गेला होता, अर्थातच वैभव पाटील. डावखुरे हाताचा एक घणाघाती फलंदाज. नेहमी जर ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर वैभव पाटील काबदेवी स्पोर्ट्स लाखिवली संघाकडून खेळताना खूप वेळा चांगली फलंदाजी करत असतो. आता मात्र त्याच पद्धतीने ज्युनियर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीची फलंदाजी वैभव याच्या मार्फत पाहायला मिळते. तोच वैभव आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. स्वतःच्या इनिंग मधील पहिला चेंडू खेळण्यासाठी वैभव सज्ज झालाय, तर गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच
यावेळेस मात्र ओहो एक्सलंट डिलिव्हरी. यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रयाग माली, तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनवर पाहायला मिळालं होतं. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते त्या ठिकाणी. मात्र प्रयाग माली ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी, कर्णधाराने जबाबदारी सोपवली गेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडायलाच हवी. चांगली गोलंदाजी करतोय वैभव याच्या विरोधामध्ये. वैभव मोठे स्ट्रोक केलावे लागतील कारण संघ अडचणीत सापडला गेलाय. मोठ्या स्ट्रोकची गरज नक्कीच आहे. यावेळेस मात्र नक्कीच भुलभुलैया काय घडलंय. एस बॅटची कडा घेतली गेली आहे आणि एस फलंदाज आता मात्र डगआउटच्या मार्गाला. वैभव पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच चेंडू पडल्यानंतर चेंडूने काटा बदली केला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळालं वैभवच्या बॅटचं चुंबन घेतलं गेलं चेंडूने आणि त्यानंतर मात्र वैभव आता मात्र डगआउटला. जेव्हा वैभव याची गरज होती आता मात्र वैभव निराश करून डगआउटला गेलाय. नक्कीच मोठी विकेट मॅचची आपल्याला पाहायला मिळते. गेल्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन वैभव याच्या मार्फत पाहायला मिळत होतं. तोच वैभव आता मात्र डगआउटला जात असताना खूप निराश पाहायला मिळतोय. नक्कीच मैदानावर अजून सुद्धा जर विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कुणाल अजून सुद्धा तक धरून आहे मैदानावरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय तो म्हणजे अर्थातच रोमित आता मात्र मैदानावरती गेलाय. तर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 25 या षटकामध्ये जर विचार केला तर कोणत्याही प्रकारची धाव अजूनपर्यंत गोलंदाजाने खर्च केली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला त्यानंतर मात्र वैभव याच्या बॅटची कडा घेतली गेली. वैभवाला डगआउटला पाठवलं गेलंय. आता मात्र पाहूया गोलंदाज गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र अंधारात तीर चालवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वेगवान पद्धतीचा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अतिशय भन्नाट वेगामध्ये निघून गेला. फलंदाजाच्या आशा अपेक्षा चित्त करत अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव या षटकामध्ये अजूनपर्यंत खर्च केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी करतोय, कसून गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय गोलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा 10 ते 12 बॉलांचा रनअप. चांगली गोलंदाजी रिदम. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र नक्कीच मेडॉन षटकाच्या बाजूने वळताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू अगदी फलंदाजाला अडचणीत टाकणारी गोलंदाजी आता मात्र गोलंदाज करतोय. गोलंदाजीचं प्रतिकरण करत असताना पहिल्या षटकाच्या गोलंदाजीचं प्रतिकरण करत असताना अप्रतिम गोलंदाजी यावेळेस मात्र गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळते तो म्हणजे प्रयाग माली. पुन्हा एकदा प्रयाग. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू उडवलाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. यावेळेस मात्र ब्लास्ट झालाय. चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये थांबला त्यानंतर वेट केला, बॅकफुटला गेला आणि चेंडूला भिडकावून दिला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ट्रॅकिंग स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. नक्कीच त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करत होता फलंदाज, बॅक टू बॅक स्ट्रगल करत होता आणि आता मात्र सक्सेस झालाय आणि चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवत असताना या 6 धावांबरोबर आता मात्र संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 31 धावांवर. यावेळेस मात्र सोडून दिले. पाहूया त्या ठिकाणी काय घडले. पंचांकडे पाहिलं गेलं. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू अगदी त्या ठिकाणी मात्र चेंडू पडल्यानंतर खूपच जास्त उंची चेंडू मध्ये पाहायला मिळाली. नक्कीच 1/4 ओव्हर अर्थातच 1 बॉम्ब चेंडू हाताला गेलाय. आता मात्र एकच बाउन्सर चेंडू हाताला जाऊ शकतो स्वतः षटकामध्ये. प्रत्येक गोलंदाजाने यावेळेस मात्र गती परिवर्तन त्याला उडवलंय. पाहूया काय घडतंय. त्या ठिकाणी मात्र चेंडू निघून गेलाय. बॅक टू बॅकचा दुसरा ब्लास्ट. आता मात्र चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये अगदी चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र पूर्णपणे गोलंदाजाने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती फक्त आणि फक्त 4 चेंडूंमध्ये कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नव्हती. त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये त्या ठिकाणी मात्र धावा खर्च केल्या गेल्या त्या म्हणजेच 13 आणि आता मात्र धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 38च्या घरामध्ये. आता मात्र नक्कीच फलंदाज ज्या पद्धतीने स्ट्रगल करत होता त्यानंतर मात्र त्याला घमघमीत यश सापडलं गेलंय. चेंडूला टोलेजंग फलंदाजी करत असताना
एक्शन उरले गेले ते म्हणजेच 6 चेंडू आणि धावांची गरज असणार ती म्हणजेच 19. सामना कसा व्हायला हवा सेमीफायनलचा, तर तो सामना असा व्हायला हवा. अप्रतिम सामना मैदानावर रंगत असताना, प्रेक्षकांची मनं जिंकत असताना हा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी सध्या तरी कमी आहे. फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच भरभरून हे स्टेडियम आपल्याला पाहायला मिळेल. अगदी धोबी तलाव स्टेडियम हे आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच या मैदानावर मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात आणि ही स्पर्धा आता मात्र घडून आणली गेली आहे ती म्हणजेच अंजुमन ट्रॉफी. आता मात्र शेवटच्या षटकासाठी पाहूया कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी सोपवली जाते, कारण 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 19. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच भूषण. भूषण याच्यासाठी नक्कीच या प्रत्येक चेंडूचं क्षण पाहण्यायोग्य आपल्याला पाहायला मिळेल, कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल. भूषण याला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल. तो म्हणजेच सलामीला आलेला सलामीवीर अर्थात आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कृणाल. त्यानंतर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते कृणाल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. जर कृणाल याचा विचार केला तर कृणालच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय, तोच कृणाल अजूनपर्यंत सुद्धा तग धरून आहे. यावेळेस पाहूया खोलवर टप्प्यात चेंडू पाहायला मिळाला, त्या ठिकाणी मात्र थांबून गेल तो क्षेत्ररक्षक आला. एक धाव पूर्ण, एकच धावेवर समाधान मानलं जातंय. आता मात्र चांगली गोलंदाजी नक्कीच. पहिल्या चेंडूवर जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर असता तर सामन्यामध्ये अजून चुरस वाढली असती. या ठिकाणी मात्र बॅकफुटला फलंदाजाला ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव खर्च केली गेली. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळेस मात्र थांबून गेलतोय, काय घडलंय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र अप्रतिम झेल. आणि आता मात्र फलंदाज डगआउटला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आता मात्र सापडली गेली. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. त्या ठिकाणी मात्र पाहू शकता अप्रतिम हातांची जोडी आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. त्या ठिकाणी मात्र नयन सज्ज होता. नयनाच्या मार्फत अप्रतिम झेल पकडला गेलाय आणि सामन्यामध्ये ज्याने रंगत निर्माण केली होती तोच फलंदाज आता मात्र डगआउटला पाहायला मिळतो तो म्हणजे अर्थातच रोमित आता मात्र डगआउटला गेलाय. पाहूया नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. राहुल आता मात्र मैदानावरती आलाय. तर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजेच सलामीला आलेला सलामीवीर कृणाल. कृणाला दाखवून द्यावं लागेल की मीही कुणापेक्षा कमी नाहीये, कारण कृणाल याच्याकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. तेवढीच चांगली गोलंदाजी मैदानावरती कसून गोलंदाजी करतोय, टिचून मारा करतोय, पूर्णपणे फलंदाजची झोप उडवतोय. नक्कीच त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा विचार केला जातोय. क्षेत्ररक्षण फिरवलेल्या पद्धतीचा पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर अर्थात आपल्याला पाहायला मिळते. हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आता मात्र धावांची गरज असणार ती म्हणजेच 4 चेंडू आणि धावांची गरज असणार ती म्हणजेच 18. अप्रतिम सामना आता मात्र मैदानावरती पाहायला मिळते. एखादा स्ट्रोक या चेंडूवर जर मोठा आला तर मैदानावरती सामना पाहण्यात अजून चुरस वाढेल, अजून मजा वाढेल. त्या ठिकाणी मात्र नक्कीच उडून दिलाय चेंडू, निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. धमाकेदार षटकार, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. पाहू शकता त्या ठिकाणी मात्र लोअर बुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र अगदी प्रॉपर कनेक्शन केलं, चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑफच्या वरतून. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देत चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र सामना ओथा कुठे, सामना आला कुठे हे महत्वाचं नाहीये, तर सामना आणलाय कुठे हे खूप महत्वाचं आहे. आता मात्र सामन्यामध्ये आता मात्र आव्हान उरले गेले ते म्हणजेच 3 चेंडू आणि धावांची गरज असणार ती म्हणजेच 12. पाहूया मैदानावरती सामना आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये. आणि आता मात्र अगदी भावेशच्या बॅट मधून काय घडलंय, चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. पाहू शकता त्या ठिकाणी मात्र वेट वॉच, त्यानंतर मात्र अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला अगेन्स्ट द टर्न. चेंडूला भिडकावून दिला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र सामन्यामध्ये समीकरण उरले गेले ते म्हणजेच 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना, कट टू कच मॅच. थंडी, या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅच आता मात्र मैदानावरती रंगला गेलाय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि धावांची गरज नसणार आहे ती म्हणजेच
म्हणजेच 6. नक्कीच हा फलंदाज आता मात्र षटकारांच्या हॅट्रिक वर असेल. एखादा जर षटकार आला तर या ठिकाणी मात्र मैदानावरती एन्जॉयमेंट वाढताना पाहायला मिळेल. नक्कीच या फलंदाजाच्या नावावर आता मात्र षटकारांची हॅट्रिक केली, कारण आधीच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडूंवर षटकार ठोकले. त्यानंतर या षटकामध्ये सुद्धा बॅक टू बॅक 2 षटकार. आता मात्र 2 चेंडू 6 धावांची गरज. काय सामना रंगतोय मैदानावरती. अगदी प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, चित्तथरारक सामना. यावेळेस मात्र उडवलाय. काय घडलंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. अप्रतिम झेल. मॅचची गोल्डन विकेट आता मात्र डग आउटला. नक्कीच त्या ठिकाणी मात्र खूप एन्जॉयमेंट करत होते. डग आउट मध्ये खेळाडू पाहायला मिळत होते. त्यानंतर आता मात्र मॅचची मोठी विकेट पडली गेली आहे. डग आउटला फलंदाज गेलाय कृणाल, ज्याने सलामीला आल्यानंतर अप्रतिम फलंदाजी केली. चौकार षटकारांची ज्याने बारिश केली, अक्षरशः तुटून पडला, तोच फलंदाज आता मात्र डग आउटच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गणेश धावडे. पाहूया या सामन्यामध्ये गोल्डन षटकार ठोकतोय का. या स्पर्धेमधील गोल्डन षटकार ठोकणारा फलंदाज बनतोय का हा खेळाडू. जर या सीझनचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये कोणताही फलंदाज गोल्डन षटकार ठोकू शकला नाहीये. पाहूया हा गोल्डन षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड जातोय का. नक्कीच वेळेच्या संदर्भामध्ये भान ठेवायचंय, कारण आजच्या दिवसामध्ये फायनल सामना खेळवायचा बाकी आहे. दोन्ही संघ 1 चेंडू 6 धावांची गरज. 6 धावा 1 चेंडू 1 चेंडू 6 धावा. मैदानावरती सामना आता मात्र प्रेक्षकांची मन जिंकत असताना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. अगदी गरमागरम मॅच. या थंडीमध्ये आता मात्र गरमागरम मॅच. वेळेच्या संदर्भात त्या ठिकाणी भान ठेवायचे. पंच यावेळेस कळवतात पहिली वॉर्निंग मैदानावरती दिली गेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. नक्कीच इथून कोणताही संघ असं होऊ देणार नाहीये की आपल्यावर पेनल्टी लागावी असं. 1 चेंडू 6 धावा. अप्रतिम मॅच. ओहो, त्या ठिकाणी आता मात्र पाहूया काय घडले. पंचांचा इशारा आलाय. निर्धाव चेंडू. याच बरोबर आता मात्र फायनल मध्ये प्रवेश करत असताना फायनलचे दरवाजे उघडले गेले. तर संघ अगदी फायनल मध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाशी स्पोर्ट आता मात्र मैदानावरती फायनल मध्ये प्रवेश करत असताना शिवास 11 आता मात्र मैदानावरती फायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या या स्पर्धेतील पहिला संघ ठरलाय. बहुत बहुत शुक्रिया हर्ष पाटिल. तो इस वक्त मेगा फाइनल में पहुंचने वाली सिटी इमर्जिंग क्रिकेट में शिवासी स्पोर्ट एक बार फिर से अंजुमन ट्रॉफी का मेगा फाइनल खेलेगी, लेकिन सांसों को रोक देने वाला मैच का दिलों की धड़कनें बिल्कुल बढ़ गई थी. हर दर्शक की, हर खिलाड़ी की एक वक्त के लिए तो सांसें रुक गई थी शिवासी स्पोर्ट की भी, लेकिन आखिरकार फाइनल में कदम रखते हुए इस वक्त आइए लौट चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ. हमसे जुड़ते हुए हमीदुज़्ज़मा अंसारी, बहुत बहुत शुक्रिया आपका हमसे जुड़ने के लिए. हमें मैन ऑफ द मैच की ट्रॉफी स्पॉन्सर किए BC4 फॉर्मेट में. आइए, सौदागर मूवी का गाना बहुत मशहूर हुआ था, ये इलू इलू क्या है. और आज मशहूर हो गए ये शिवास के नीलू नीलू क्या है. आइए नीलू, आपको मैन ऑफ द मैच के लिए आना है. बहुत ही गजब की बल्लेबाजी भी की थी नीलू ने. 21 रन बनाए और उसके बाद जब और एक बहुत ही गजब का कैच पकड़ा था नीलू ने. आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी नीलू. हमीदुज़्ज़मा के अंसारी के मुबारक हाथों से हम आपको मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दे रहे हैं, जिनसे हमें स्पॉन्सर किया है राहुल गुप्तानी, शिवशंकर जूस सेंटर एंड आइसक्रीम के प्रोप्राइटर. बहुत बहुत शुक्रिया हमीदुज़्ज़मा अंसारी जी आपका.